कल्पना करा, आपण अशा जगात राहत आहे, जिथे माती सुपीक राहिलेली नाही. लोकं अन्नासाठी एकमेकांवर तुटून पडत आहे आणि जागोजागी झाडे वाढलेली आहे. सगळीकडे केवळ प्राण्यांचे हाडांचे सांगाडे पडलेले आहेत. या गोष्टी वास्तविक होऊ शकतात, जर का आपण आपल्या मातीच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. नमस्कार, माझं नाव सचिन कोपरकर आहे आणि मी वर्धा जिल्ह्यात राहतो. तर जुने लोकं हे नक्की सांगायचे, की आमच्या काळात शेतीत भरपूर उत्पन्न व्हायचं. जमीन पायाला मऊ लागायची. पण हळूहळू आपण आधुनिकीकरणाकडे वळलो. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आणि भरपूर उत्पादन मिळवण्याच्या नादात आपण रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर सुरू केला. यामुळे नवीन नवीन किडींचा प्रादुर्भाव वाढला आणि या सर्वांचा घातक परिणाम आपल्या मातीवर झाला. आपण रासायनिक शेती करून जमिनीचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आणले आहे. पिकाला तात्पुरते अन्न मिळते, पण जमिनीतील मित्रजीवाणू जसे की अर्थवर्म, मायक्रोब्स आणि सेंद्रिय कर्ब नष्ट होत चालला आहे. जर का आपल्याला हे चित्र बदलवायचे असेल, तर आपल्याला पुन्हा नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळावं लागेल. गांडूळ खत, जीवामृत, हिरवळीचे खते वापरून जमिनीची सुपीकता टिकवावी लागेल.